श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून संत निवृत्तनाथ महाराजांची पायदिंडी पालखी सोहळा आज अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाला असून या ठिकाणी सरहद्दीवर पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, त्याबरोबर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं, तसेच संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ कदाळ पाटील, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याही वतीनं पालखीचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आहे। जल्लोषमय वातावरणात भक्तीच्या महापुरात या ठिकाणी फुलांची उधळण करत पालखीचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे। या दिंडी सोहळ्यामध्ये जवळपास 50,000हून अधिक भाविक सहभागी झाले असल्याची माहिती पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष राहुल साळुंके व विश्वस्त नवनाथ महाराज गांगर्डे यांनी दिली आहे। मजल दरमजल करत ही पायदिंडी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा संपूर्ण पायदिंडी सोहळा या ठिकाणी पोहोचणार आहे। हे माझं सौभाग्य आहे। हे लोकप्रिय नसताना सुद्धा याच ठिकाणी येऊन दरवर्षी पालखीच्या स्वागतासाठी येत होतो। मी आता सगळ्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली, जी माझं भाग्य समजतो। आपल्या सरकारच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्रताई असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ज्या पालख्या आज महाराष्ट्रातून दिंड्या निघाल्यात, प्रत्येक ठिकाणी वारकरी बांधवांची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतलेली आहे। त्यामुळे निश्चित वेगळा आनंद आहे। संगमनेरमध्ये ज्यावेळेस जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते तर आपल्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावाला त्याचा मान मिळालेला आहे। त्यामुळे निश्चित एक मला आनंद आहे। सरकारच्या वतीने पाण्याची परिस्थिती बघून, पावसाचा अंदाज बघून वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे। ज्या आरोग्याच्या बाबतीत असेल, रस्त्याची सुद्धा यांनी ट्रस्टी लोकांनी मागणी केली होती, आपण तत्काळ हा रस्ता सुद्धा मंजूर करून काम करून दिला आहे। त्यामुळं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपलं सरकार घेतं आणि आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा सर्व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि सगळे चांगल्या पद्धतीने आज पालखीचं स्वागत केलं आहे।